आदिवासी पदासाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो. 30 पैकी तुम्हाला 25 प्रश्नांची उत्तर अॅक्युरेट द्यायची आहे, तरच तुमचा अभ्यास झालेला आहे असं आपण समजूया. चला आपण प्रश्नाला सुरुवात करूया. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात प्रामुख्याने वारली आदिवासी जमात आढळते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो पालघर आणि ठाणे. प्रश्न क्रमांक 2 बघूया. जागतिक आदिवासी दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 9 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 3 बघूया. शासकीय आश्रमशाळेत किंवा वसतिगृहात रात्रीच्या वेळी आग लागल्यास चौकीदाराचे प्रथम काम काय असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो आरडाओरडा करून सर्वांना जागी करणे आणि अग्निशामक यंत्राला वापर करणे. अशा प्रकारे तुम्हाला आदिवासी जे चौकीदार पदासाठी असेच प्रश्न पाहायला मिळणार मित्रांनो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून ऑल ओव्हर सिलेक्ट करा. महत्त्वाची व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहतो. प्रश्न क्रमांक 4 मध्ये बघू शकता. भिली आदिवासी जमातीची लोकसंख्या महाराष्ट्र कोणत्या भागात जास्त आहे? तर याचं उत्तर बघूया मित्रांनो. याचं खानदेश महाराष्ट्रामध्ये आदिवासी जमातीतील जास्त आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघूया. रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असताना इमारती मुख्य गेट उघडणे दिसल्यास चौकीदारांनी काय करावे? तर याचं उत्तर मित्रांनो तुमचं गेट जे असतं, जे गेट बंद करून परिसरातील काही संशयास्पद हालचाली असल्यात, काही चोरी वगैरे काही तुम्हाला काय आढळल्यास याची नोंद करावी आणि त्याची निगराणी करावी. प्रश्न क्रमांक 6 मध्ये बघू शकता. तोरणमाळ हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणत्या आदिवासी जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर मित्रांनो नंदुरबार. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 मध्ये बघू शकता. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी प्रमुख नदी खोरे कोणते आहे? तर याचं उत्तर मित्रांनो वेनगंगा, गोदावरी, खोरे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 मध्ये बघू शकता. शासकीय इमारतीचे रक्षण करणे आणि मालमत्तेची चोरी रोखणे हे कोणते मुख्य कर्तव्य असते? तर हे चौकीदाराचे मुख्य कर्तव्य असते मित्रांनो. व्यवस्थित निगराणी वगैरे सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवणे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 नंबर बघू शकता तुम्ही. तारपा हे प्रसिद्ध पारंपरिक वाद्य कोणत्या जमातीशी संबंधित आहे? अशाच प्रकारे तुम्हाला आदिवासी पदासाठी जे तुमचे पेपर मित्रांनो याचे तुम्हाला प्रश्न पाहायला मिळणार मित्रांनो. तुम्हाला जर ही पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही पीडीएफ कमेंट करा. आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करून घ्या मित्रांनो. याचं उत्तर आहे 9 नंबरचं वारली. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघू शकता. महाराष्ट्राचे सध्याचे आदिवासी विकास मंत्री कोण आहे? तर याचं उत्तर मित्रांनो अशोक रामजी उईके. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 11 मध्ये बघू शकता. जंगलात अचानक आग लागल्यास मोठ्या आगीला काय म्हणतात? तर याचं उत्तर मित्रांनो वणवा. आश्रमशाळेच्या आवारातील रात्रीच्या वेळी अनोळखी व्यक्ती फिरताना आढळल्यास काय करावे? तर याचं उत्तर सांगा मित्रांनो. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला याचं उत्तर द्यायचं मित्रांनो. आणि तुमचा किती अभ्यास झालेला आहे यापर्यंत तुम्हाला आता मनामध्ये कळाले असेल तुमचे किती प्रश्न बरोबर आलेले. तर याचं उत्तर मित्रांनो बी. त्याच्या थांबणूक कडक चौकशी करावी आणि वरिष्ठांना पोलिसांना कळवावे. त्यांचे प्रश्न क्रमांक 13 बघू शकता तुम्ही. कोरकू ही आदिवासी जमात प्रामुख्याने महाराष्ट्रात कोणत्या भागात आढळते? तर कोणत्या भागात आढळते मित्रांनो? मेळघाट, अमरावती या भागात तुम्हाला कोरकू ही आदिवासी जमात पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक तुम्ही 14 मध्ये बघू शकता. भारताचे पहिले आदिवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कोणत्या राज्यात रहिवासी आहे मित्रांनो? अशा प्रकारचे तुम्हाला म्हणजे हा जो प्रश्न आहे मित्रांनो अशा प्रकारचे तुम्हाला आदिवासी विभागासाठी नक्कीच प्रश्न पाहायला मिळतील. ओडिशा राज्यातील त्या महिला आहेत. त्याने प्रश्न क्रमांक 15 बघू शकता. चौकीदाराकडे ड्युटीवर असताना खालीलपैकी कोणत्या वस्तू आवश्यक आहे? म्हणजे जे मूलभूत जे चौकीदारसाठी तुम्हाला जी पण आजूबाजूला निगराणी ठेवायची त्यासाठी तुम्हाला टॉर्च, शिट्टी आणि काठी जवळ असणे आवश्यक आहे. त्याचा प्रश्न क्रमांक 16 बघूया. गडचिरोली आणि चंद्रपूर भागातील गोंड आदिवासी प्रमुख आराध्य दैवत कोणते आहे? गडचिरोली भागातील ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो. आणि महत्वाचा यामध्ये प्रश्न मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला पेरपा सेन बडादेव आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 17 बघूया. ड्युटी संपून घरी जाण्यापूर्वी चौकीदारांनी काय करणे आवश्यक आहे? आता चौकीदार पदासाठी तुम्ही पात्र झाले आणि तुमचे जर त्या ठिकाणी सिलेक्शन झालं तर त्यासाठी ड्युटीसाठी काय आवश्यक आहे? येणाऱ्या दुसरी चौकीदार म्हणजे जेपर्यंत तुमच्या ड्युटीवर म्हणजे तुमच्या जागेवर दुसरा चौकीदार ड्युटीला येत नाही तोपर्यंत तुम्ही ड्युटी सोडून जायची नाहीये. तर प्रश्न क्रमांक 18 बघू शकता मित्र. महाराष्ट्रात एकूण किती अनुसूचित जाती म्हणजे एसटी घोषित केलेला आहे? एसटी कॅटेगरीमध्ये किती जाती येतात त्याचं 47 उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19 बघू शकता. भगुरिया या आदिवासी प्रसिद्ध सण कोणत्या जमातील साजरा केला जातो? तुम्हाला आदिवासी विभागामध्ये तुम्हाला त्यांच्या संस्कृती वगैरे त्या याविषयी भरपूर प्रश्न पाहायला मिळणार आहेत. त्याविषयी आपण सविस्तर रिव्हिजन आणि महत्वाचे प्रश्न मी तुमच्यासाठी आणत राहतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर 19 नंबरचं भिल आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 20 नंबरचा प्रश्न बघू शकता. भारतीय संविधानातील कोणती परिशिष्ट आदिवासी क्षेत्रातील प्रशासनाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर मित्रांनो 5वे आणि 6वे परिशिष्ट. त्याचा प्रश्न क्रमांक 21 मध्ये बघू शकता मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या आदिवासी जमात ही महाराष्ट्रातील आदिम जमात म्हणून ओळखली जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो कातकरी, मांडिया, गोंड आणि कोलाम. आणि आतापैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले तुम्हाला कमेंट करून नक्की सांगायचे मित्रांनो. सगळ्यांनी तुमचे आपल्या 30 प्रश्नपैकी तुमचे किती बरोबर आले नक्कीच मला कळवा मित्रांनो. आपलं टेलिग्राम चॅनल पण तुम्हाला जॉईन करून घ्यायचंय.
टेलिग्राम चॅनलची मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, त्या ठिकाणी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. आणि ज्यांना PDF लागत असेल मित्रांनो, ते अगदी त्यांना फ्रीमध्ये आपल्याकडून PDF उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 22 मध्ये बघू शकता, ड्युटीवर असताना अचानक आवारातील विजेचा मुख्य दिवा बंद पडल्यास चौकीदाराने काय करावे? तर तात्काळ टॉर्चचा वापर करून त्या भागातील लक्ष ठेवावे, इलेक्ट्रिशियन किंवा वरिष्ठांना कळवावे. तर आदिवासी विभागासाठी तुम्हाला इलेक्ट्रिशियन वगैरे बाकीचे पण डिपार्टमेंटचे असतात, त्या ठिकाणी तुम्हाला कळवायचं आहे. प्रश्न क्रमांक 23 मध्ये बघू शकता, क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती 15 नोव्हेंबर भारत सरकार कोणत्या दिवशी साजरी करतो? तर याचं साजरा करतो त्याचं कार्य जनजागृती गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि प्रश्न क्रमांक 24 मध्ये बघू शकता, महाराष्ट्राचे आदिवासीचे जिल्हा म्हणून कोणत्या जिल्हा विशेष प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर सगळ्यांनाच माहित असेल मित्रांनो, नंदुरबार म्हणून आदिवासी जिल्हा प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 25 मध्ये बघू शकता, भेट देण्याची नोंदवहीमध्ये चौकीदारांना काय नोंदवणे आवश्यक असते? मित्रांनो, आता गेटवर एंट्रीमध्ये इन आणि आउटसाठी जे पण आता ज्यांचं सिलेक्शन होईल त्यासाठी गेटमध्ये तुम्ही चौकीदार पदा म्हणून ड्युटी करणार, त्यांच्यासाठी तुम्हाला इन आणि आउटसाठी नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर या वरीलपैकी सर्व गोष्टी नोंद करणे आवश्यक आहे. त्यांचा प्रश्न क्रमांक 26 मध्ये बघू शकता, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात असून तिथे कोरकू जमात मोठ्या प्रमाणात राहते? तर मेळघाट याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अमरावती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरकू जमात आढळते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 27 बघू शकता, आदिवासी संस्कृतमधील घोटुळी संस्था कशासाठी प्रसिद्ध आहे? मित्रांनो, व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओ लाईक करा, आणि अजून तुम्हाला महत्वाची व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल वर सिलेक्ट करा. मित्रांनो, नक्की तुमच्यासाठी मी महत्वाचे व्हिडिओ आणत राहतो. प्रश्न क्रमांक 27 बी बघू शकता तुम्ही, युवागृह, पारंपरिक शिक्षण, संस्कार आणि सांस्कृतिक केंद्र. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 28 मध्ये बघू शकता, कार्यालयाच्या मुख्य दरवाजाजवळ एक संशयास्पद म्हणजे तुम्हाला एक बेवारीस वगैरे बॅग आढळली, तर तुम्हाला त्यासाठी त्या ठिकाणी काय करायचंय त्याविषयी तुम्हाला आता इथे विचारण्यात आलेले आहे. तर याचं उत्तर मित्रांनो, बॅगला हात न लावता तात्काळ पोलीस किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात यावे. म्हणजे बॉम्ब वगैरे किंवा अशा काही संशयास्पद वस्तू त्यामध्ये असू शकते, त्या ठिकाणी तुम्हाला यासाठी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तुम्ही जर आगामी काळामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्हाला जर अशा काही घटना घडल्या, तर त्यासाठी तुम्हाला असे आधीच प्रश्न यामध्ये विचारून घेतले जातात. महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? आता आदिवासी विभागावर बरेच प्रश्न आपण यामध्ये कव्हर केलेले मित्रांनो. अशाच मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊन राहील, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो, बेल आयकॉन प्रेस करून ऑल वर सिलेक्ट करा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो नाशिक विभाग. त्याच्यात प्रश्न क्रमांक 30 बघू शकता, आदिवासी भागातील ग्रामसभांना विशेष अधिकार देणार पैसा कायदा कोणत्या वर्षी सहमत करण्यात आला? तर याचं उत्तर मित्रांनो 1996. अशाच नवीन प्रश्नासाठी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, आणि तुमचे किती बरोबर आले नक्कीच कमेंट करा मित्रांनो, आणि व्हिडिओ फुल बघत जा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.